हिंगोलीच्या वरुड शिवारातील शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांनी यावर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम केलेला आहे. अर्ध्या एकरामध्ये त्यांनी मिरचीची लागवड केलेली आहे. अल्पभूधारक शेतकरी आहेत. आज सध्या त्यांच्या आपण शेतामध्ये आहोत. मी कॅमेरामनला विनंती करेन, या ठिकाणी बघितलं तर कशा पद्धतीने हे झाडे आहेत आणि याला सध्या मिरचीची देखील लागवड सुरुवात झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीचे फुलं देखील या ठिकाणी येताना बघायला मिळत आहेत. शेतकऱ्यांनी मोठा खर्च देखील यावर केलेला आहे. आपल्यासोबत स्वतः शेतकरी बोलण्यासाठी आहेत. काय सांगाल, कधी लागवड केलेली होती मिरचीची? ही लागवड आहे 27 नोव्हेंबरची. आता हिला कमसे कम हिला 3 महिने होत आहेत. हां, तर हे रोप आणलेलं आहे आपण पानगणना गावून आणि हिचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि लागवड केल्याच्या नंतर मल्चिंगसह आपण दुसरा देखील या ठिकाणी मोठा खर्च केलेला आहे. मल्चिंग असेल, तुम्ही हे सापळे देखील लावलेले आहेत, कामगंध सापळे लावलेले आहेत. याचा देखील फायदा कशा पद्धतीने होतो, काय सांग? हे थ्रिप्ससाठी चांगला उपयोग होतो याचा, थ्रिप्ससाठी आणि कंदमासाठी. त्याच्यामुळं हे लावलेले आहेत सुरक्षा म्हणून. आतापर्यंत किती लागवड खर्च झालेला आहे? किती लागवड खर्च झालेला आहे? आत्तापर्यंत लागवड खर्च झालेला आहे 40,000 रुपये आणि याच्यात सगळंच आलेलं आहे. मल्चिंग तुमचं औषधं, खत, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यात. आतापर्यंत आलेला आहे खर्च. आतापर्यंत तुम्ही जे औषधी फवारणी केलेली आहे, कुठून औषधी आणताय आणि कसं मार्गदर्शन लाभलं जात आहे शेतीवर? हे आमच्याच गावचे म्हणजे बंधू विनोद ढोकर आहेत आणि कृषी सेवा केंद्र आहे त्यांचंच मार्गदर्शन आतापर्यंत लाभलेलं आहे. बरं, कशा पद्धतीने आता इतर देखील पिकं आपण घेत आहे, कशा पद्धतीने यावर्षी जी मिरची लागवड केलेली आहे यातून चांगलं उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे का? कितीपर्यंत उत्पन्न होईल, काय वाटतं? याचं उत्पन्न आम्ही 2 लाखाची अपेक्षा ठेवलेली आहे आणि होईल असं वाटतंय. आता मिरची म्हणजे मार्केटला जाण्याला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत किती तोडे निघलेले आहेत? आतापर्यंत 2 तोडे तोडलेले आहेत आणि 60-65 गेलेली आहे. 65 रुपये भाव मिळालेला आहे. साधारण म्हणजे किती याच्यातून आपल्याला म्हणजे दिवसाकाठी खर्च येतोय की कसं आहे, म्हणजे कशा पद्धतीने आपण मिरची काढता येईल? तोडणी का? तोडणी याची 2 बाया लावतो आम्ही आणि 2 घरचे माणसं आणि अशा पद्धतीनं तोडणी करतो याची आम्ही. इतर शेतकऱ्यांना देखील या मिरची लागवड आपण केलेली आहे, इतर शेतकऱ्यांना देखील काय सांगाल आपण, कशा पद्धतीने शेती करायला पाहिजे? माझं म्हणणं एकच आहे की पारंपरिक शेती सोडून पारंपरिक शेतीत काही पुरवत नाही आणि अशी जर पद्धतीने जर शेती जर केली तर कमी शेतात जास्त उत्पन्न आहे. निश्चितच आपल्यासोबत अल्पभूधारक शेतकरी होते आणि त्यांनी यावर्षी ही जी मिरचीची लागवड केलेली आहे याच्यामध्ये चांगलं त्यांनी सध्या 40,000पर्यंत खर्च केलेला आहे आणि त्यांना 2 लाखापर्यंत उत्पादन होईल अशी त्यांनी अपेक्षा या ठिकाणी ठेवलेली आहे. गजानन पवार, LS मराठी, हिंगोली.